शेतकऱ्यांनी इतका फुकट खाऊ या भारत देशात दुसरा कोणी नाही, कारण यांना सगळंच फुकटाच पाहिजे. हे मायबाप सरकार शेतकऱ्याला 2000 रुपये देते पीएम किसान सन्मान निधी मधून, तरी पण हे म्हणतात की आमच्या मालाला भाव नाही. दुष्काळ पडला की सरकारकडून पैसे, अतिवृष्टी झाली की सरकारकडून पैसे, काही तरी झालं की लगेच सरकारकडून मदत मागायची. अरे काय फुकट खाऊ आहेत तुम्ही, सगळं काही सरकारकडून मागता. सरकार पण किती मदत करेल यांना, प्रत्येक वेळेस मदत करायचं सरकारकडून होत नाही, कारण सरकार ही त्यांच्या खिशातून पैसे देते. हे जे नेते आहेत हे यांच्या खिशातून पैसे काढून शेतकऱ्यांना देतो. यांना किती स्कीमा सरकार पुरवते, यांना ट्रॅक्टर साठी अनुदान, यांना रोटर साठी अनुदान, यांना बियाणे खरेदीसाठी अनुदान, सगळं काही अनुदान देते हे सरकार शेतकऱ्यांना, तरी पण हे म्हणतात की आम्हाला अजून पाहिजे. तुम्ही विचार करू शकता की शेतकरी किती फुकट खाऊ आहे. अरे कर्ज काढून तुम्ही आपल्या मुलाबाळांचे लग्न करतात. आपले ते कोकाटे साहेब होते ते बोलत होते, ते खरंच बोलत होते. तुम्ही कर्ज घेऊन आपल्या मुलाबाळांचे लग्न करतात आणि सरकारकडून कर्जमाफी मागतात. हे नेते आमदार खासदार झाल्यावर करोडपती होतात, किती कष्ट करतात ते तुमच्यासाठी, आणि तुम्ही त्यांच्याकडून कर्जमाफी मागता. एकदा का आमदार झाले तर त्यांची करोडोची संपत्ती होऊन जाते तुमच्यासाठी लढून लढून, आणि तुम्ही म्हणता की ते आमच्यासाठी काहीच करत नाही. सरकारला लोकांना फुकटात खाऊ घालायचे आहे आणि तुम्ही म्हणता की आम्हाला हमी भाव द्या, आमच्या मालाला भाव द्या. अरे तुमच्या मालाला भाव दिला तर हे कस काय खाऊ घालतील, महागाई वाढून जाईल, यांचं खाणं पिणं मुश्किल होऊन जाईल. त्याच्यामुळे सरकार तुमचा विचार करेल ते या खाणाऱ्यांचा विचार करतील. त्यामुळे तुम्हाला भाव देणं शक्य नाही. तुमच्या मालाला जर भाव दिला तर लोकांचं खाणं मुश्किल होऊन जाईल. त्यांना तुमच्याशी काही घेणं नाही, ना जनतेला फुकटात खाऊ घालायचं आहे. त्याच्यामुळे ते तुम्हाला उपाशी मारून त्यांचे पोट भरतात, त्याच्यात सरकारचे काही चूक नाही. अरे हरामखोर राजकारण्यांनो, तुम्हाला फुकटात खाऊ घालायचं आहे ना तर तुम्ही खाऊ घाला, आमच्या त्याच्यात काही दुमत नाही. तुम्हाला फक्त महागाई खाण्यापिण्याच्या वस्तूंचीच दिसते. 4 लाखाचे ट्रॅक्टर 8 लाखाला झालं, 50,000ची मोटरसायकल 1 लाखाला झाली. ही महागाईने वाढली तर मग काय वाढलं? गॅस सिलेंडर 500 रुपयाच्या 800 रुपयाला झालं. मग ही महागाई नाही वाढली तर काय वाढलं? ते पण द्या ना फुकटात. आमची मटेरियलची गोणी 800 रुपयाची 1700 रुपयाला झाली. मजुरांचा रोज 200 वरून 400 वर आला, तर मग आमच्या मालाला भाव नको का? शेतकऱ्यांना तुम्ही असा विचार का करत नाही? अरे सोळा, मी कुणाला समजवतोय? शेतकऱ्यांना.